जय भीम, नमो बुद्धाय। आषाढ पौर्णिमेच्या सर्व बौद्ध बांधवांना व सर्व बहुजनातील मित्रमैत्रिणींना जय भीम व पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। बुधवार दिनांक 29 जुलै 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे बुद्ध धम्मात आषाढी पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे। तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश केला। हेच पहिले धम्मचक्र परिवर्तन होय। आषाढी पौर्णिमेला बुद्ध धम्मात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याने बौद्ध बांधव आषाढी पौर्णिमेला उपवासत व्रताचे पालन करतात। आषाढी पौर्णिमेपासूनच वर्षावासाला प्रारंभ होतो। सारनाथचा इतिहास। सारनाथ हे उत्तर प्रदेशातील वाराणसी रेल्वे स्टेशन पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। सारनाथ हे वरुणा नदीच्या पलीकडे आहे। हे भारताचे आंतरराष्ट्रीय पवित्र स्थळ आहे। सारनाथ हे बुद्धाच्या जीवनातील पवित्र ठिकाण आहे। येथे तथागतांनी मृगदया वर्णात पहिले प्रवचन दिले होते। येथून त्यांनी मंगलमय कल्याणकारी धम्माची सुरुवात केली। सारनाथ पाली भाषेत सारनाथचे नाव इसिपतन असे होते। संस्कृत भाषेत त्याचे नाव ऋषीपतन असे होते। मध्यकाळातील अभिलेखात धम्मचक्र किंवा सद्धम्मचक्र प्रवर्तन विहार असे आढळते। आधुनिक नाव सारनाथ म्हणजे सारंगनाथ कंसामध्ये मृगहरणीचे नाथ असे झाले आहे। तसे एका विहारात कोरलेले आहे। इसवी सन पूर्व काळात काशी हे 16 महाजन पदांपैकी एक होते। ब्रह्मदत्त राजा होता। सारनाथ ऋषीपतनची राजधानी होती। बुद्धांच्या काळात प्रसेनजित राजाचे वडील महाकोसल यांनी मुलीच्या लग्नात काशी बिंबिसार राजाला भेट दिली। नंतर मगध राज्यात समाविष्ट झाले। सिद्धार्थाचा ग्रहत्याग। तथागत गौतम बुद्ध हे राजकुमार सिद्धार्थ असताना शाक्य व कोली राजांमध्ये रोहिणी नदीच्या वाटपावरून संघर्ष झाला। दोन्ही बाजूने त्यासाठी युद्धाची भाषा सुरू झाली। सिद्धार्थानं सर्वांना शांततेचे वाद मिटवण्याचे सांगितले व रक्तपात टाळण्याचे आवाहन केले, पण त्याचे कोणी ऐकले नाही। शाक्यांच्या नियमाप्रमाणे तरुणांनी युद्धात सामील झाले पाहिजे किंवा युद्धात सहभाग न घेतल्यास देशाबाहेर गेले पाहिजे, नाहीतर त्यांची संपत्ती जप्त करण्याचा नियम होता। तथागतांनी ग्रहत्याग केला। पुढे त्यांना कळाले की संघर्ष मिटला आहे व त्यांना परत बोलवण्यात आले आहे। परंतु सिद्धार्थाच्या लक्षात आले की जगात व समाजात सर्वत्र कलह आहे, त्यामुळे त्यांनी शांततेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सुरुवातीला खूप उपवास केला, देव शोधला, पण सर्व व्यर्थ दिसून आले। असे एके दिवशी ते बिहारमधील गयाजवळ जंगलात निरंजना नदीजवळ ते फिरत आले। ते अस्थिपंजर झाले होते। तेथे जवळील गावच्या प्रमुखाची मुलगी सुजाता ही वनदेवतेच्या दर्शनासाठी आली। तेथे तिने सिद्धार्थाला खीर अर्पण केली। त्यांना त्या खीरमुळे ऊर्जा मिळाली। ते एका पिंपळाच्या झाडाखाली वज्रासनावर बसले। पुढे त्यांनी ठरविले की आता याच ठिकाणी बसून चिंतन ध्यान करण्याचे आणि सत्याचा मार्ग शोधायचा। ते म्हणाले, माझ्यावर आकाशातील तारे कोसळून पडो किंवा ही धरती दुभंगो, मी या ठिकाणावरून उठणार नाही जोपर्यंत मला सत्याचा शोध बोध होणार नाही। ते तेथे 7 सप्ताह ध्यान मनन करत बसले। त्यांच्या मनात अनेक चांगले वाईट विचार आले, परंतु ते डगमगले नाही। त्यांनी विचार केला की त्यांना बोधी प्राप्त झाली, म्हणजेच सत्याचे ज्ञान झाले। सत्याचा मार्ग सापडला। मंगल कल्याणकारी धम्म त्याने शोधला। ते बुद्ध म्हणजे ज्ञानी झाले। त्यांच्या मनात विचार आला की मी हा धम्म शोधला तो जगाच्या कल्याणाचा आहे, पण समजण्यास थोडा कठीण आहे। परंतु हा मार्ग लोकांना सांगितला तर त्यांचे कल्याण होईल, म्हणून त्यांनी सर्वांना धम्म सांगण्याचे ठरविले। त्यांचे आचार्य आलार कालाम आणि उदत्त रामपूत या दोघांचे निधन झाले होते। तेव्हा त्यांनी त्यांचे सोबतच्या 5 संन्याशांना धम्मज्ञान देण्याचे ठरविले। त्यावेळेस ते 5 संन्याशी सारनाथमध्ये राहत होते, त्यामुळे ते सारनाथला गेले। सारनाथ येथे पहिले धम्मचक्र प्रवर्तन। सुरुवातीला त्या 5 संन्याशांनी असे ठरवले की श्रमण गौतमाचे स्वागत करायचे नाही, कारण त्यांनी तपस्येचा मार्ग सोडला आहे। परंतु जसे बुद्ध त्यांच्या जवळ पोहोचले, त्यांनी तथागत बुद्धांचे स्वागत केले। त्यांनी तथागतांना उपदेश करण्याची विनंती केली। तथागत बुद्धांनी त्यांना सांगितले की अति कामभोग चुकीचा आहे, तसाच अति कायाक्लेश चुकीचा आहे।
ते म्हणाले, जगात दुःख आहे, त्याचा नाश करता येतो, त्यासाठी पंचशील अनुसरावे, अष्टांग मार्ग अनुसरा. मनुष्य हाच धम्माचा केंद्रबिंदू आहे. हिंसा करू नका, खोटे बोलू नका, वाईट कृत्य करू नका, चोरी करू नका, मादक व नशिल्या पदार्थाचे सेवन करू नका, खोट्या परंपरा मानू नका, सदसद विवेकबुद्धीला अनुसारा, अंधश्रद्धा मानू नका. त्यांनी वेद व वर्णभेद, जातीभेद, दैववाद, आत्मा, स्वर्ग, नरक, यज्ञ नाकारले. त्यांनी नीतिमत्तेवर भर दिला. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय यांचा पुरस्कार केला. बौद्ध धम्म मानवतावादी आहे. तथागतांनी सांगितले की मोह मत्सर करू नका. त्यांनी प्रज्ञाशील करुणा सांगितली. पंचवर्गीय भिक्खू ब्राह्मण होते. त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांचे नाव कौंडिन्य, महानाम, वप्प, भद्दीय, अश्वजित असे होते. तसेच भिक्खू संघाची स्थापना आषाढ पौर्णिमेला केली. तथागतांनी सारनाथला उपासक संघ स्थापन केला. बनारसचा प्रसिद्ध व्यापारी यश व त्याच्या कुटुंबाने धम्म स्वीकारला. अशा तऱ्हेने धम्माची सुरुवात झाली. सम्राट अशोकाचा धम्म प्रसार. तथागताच्या काळात अनेक राजे, महाराजे, ब्राह्मण व बहुजन समाजाने बुद्ध धम्म स्वीकारला. सर्वत्र धम्म प्रसार तथागतांनी केला. त्यांच्यानंतर जवळपास 200 ते 300 वर्षांनी सम्राट अशोक सम्राट बनला. कलिंग युद्धानंतर तो अहिंसावादी बुद्ध धम्मात गेला. त्याने लिंबोणी, बुद्धगया, सारनाथ व कुशीनगर म्हणजे कुशीनारा, सांची इत्यादी ठिकाणी बौद्ध विहार व स्तूप बांधले, स्तंभ उभारले, शिलालेख खोदले. तसेच सर्व जगात ग्रीस, अरबस्तान, इजिप्त, अफगाणिस्तान, इराक, इराण, सिंध, पाकिस्तान, ब्रह्मदेश, नेपाळ, श्रीलंका, चीन, जपानपर्यंत भिक्खू पाठवले. सर्वत्र बुद्ध धम्म पसरला. सारनाथला अशोकाने धम्म स्तूप उभारला. त्या स्तूपाजवळ मूलगंध कुटी विहार आहे. तेथे पूर्वी तथागत बुद्ध राहत होते. या ठिकाणी खूप उंच विहार होता असे दयाराम सहाणी व चिनी प्रवासी UN संघचे मत आहे. भारताचे राजचिन्ह याच ठिकाणी अशोकाने प्रस्थापित केले होते. येथील धम्मेक स्तूप महत्वाचा आहे. याच ठिकाणी तथागत बुद्धांनी आपला पहिला वर्षवास केला होता. याच ठिकाणी तथागतांनी चरत भिक्कवे चारिक, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुष्याने हा उपदेश केला. गुप्त राजाच्या काळात भारतात सुवर्ण युग होते. कला शिल्प फार प्रगतशील होते. याच ठिकाणी बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील सुंदर मूर्ती आहे. कुशाण वंश क्षत्र वंशीयांची बौद्ध विहार निर्माण केले. डॉक्टर अग्रवाल यांच्या मते कुशाण वंशाने बुद्ध धम्माचे नवीन युग सुरू केले. गुप्त वंशाचे राजे बौद्ध होते. 11व्या शतकात बंगालचा पाल राजा महिपालने सारनाथचा जीर्णोद्धार केला. राजा गोविंदचंद्रची पत्नी कुमार देवीने सारनाथमध्ये इसवी सन 1114 मध्ये धम्मचक्र जीनविहार बनविला. त्यांचा वंशज राजा जयचंद्र याने बुद्ध धम्माचा प्रचार केला. सारनाथचा शोध. पंडित पुष्यमित्र शुंगने भारतात प्रतिक्रांती केली व बुद्ध धम्मावर हल्ले केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. इसवी सन पूर्व 1185 मध्ये बृहद्रथाची हत्या पुष्यमित्र शुंगने केली. सम्राट कनिष्क, हर्षवर्धन व बंगालच्या पाल राजाने बुद्ध धम्माचा प्रसार केला. मुस्लिम राजवटीत हे स्थान 700 वर्षे दुर्लक्षित राहिले. धम्म नाहीसा झाला. भारतात बुद्ध धम्माचा प्रकाश विझला व सर्वत्र अंधार झाला. सर्वत्र खंडहर निर्माण झाले. इसवी सन 1894 मध्ये काशीचा राजा चेतसिंहचा दिवाण जगत सिंहाने त्यांच्या स्मरणासाठी एक मोहल्ला बनविण्याचे ठरवले. त्यासाठी लागणाऱ्या विटा त्यांचे धम्म राजिक स्तूप तोडून नेल्या. त्याने खाली स्तूप खोदले. त्यामध्ये हिरव्या रंगाची मंजुषा सापडली. त्या तथागताच्या अस्थी होत्या. त्याला ज्ञान नसल्याने त्याने गंगा नदीत फेकल्या. इंग्रजी शासन. इंग्रज नुसते शासन नव्हते तर ते कलाप्रेमी, विद्वान, संशोधक होते. फेनथेलरने इसवी सन 1750 मध्ये अशोकाचे शिलालेख शोधले. इसवी सन 1838 मध्ये जेम्स प्रिन्सेपने मोठ्या कष्टाने 7 वर्षे अभ्यास करून वाचले. जनरल अलेक्झांडर कलिंगहॅमने सारनाथमध्ये इसवी सन 1834 ला उत्खनन केले. त्यात बुद्धाचा सुंदर प्रतिमा सापडल्या. त्या कलकत्ता संग्रहालयात आहेत. बनारसच्या वरुणा नदीच्या पुलाच्या पायात अनेक सुंदर मूर्त्या अज्ञानाने टाकण्यात आल्या. इसवी सन 1851 ते 1852
ला मेजर मिट्टो यांनी सारनाथमध्ये खोदाई केली. इसवी सन 1904 मध्ये इंजिनियर F.O. आर्टेल यांनी खोदकाम केले. त्यांना तथागताच्या सुंदर मूर्त्या सापडल्या. इसवी सन 1891 मध्ये श्रीलंकेचे अनागारिक धम्मपालजी भारत भेटीसाठी आले. ते सारनाथला आले तेव्हा तेथे दयनीय परिस्थिती होती. त्यांच्या प्रयत्नामुळे आधुनिक मूलगंधकुटी विहाराची पायाभरणी इसवी सन 1922 मध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल H.I. बटलर यांनी केली. त्यांचे उद्घाटन 11 नोव्हेंबर 1931 ला पुरातत्व खात्याचे संचालक दयाराम साहनी यांनी केले व तक्षशिला येथून प्राप्त झालेल्या तथागत बुद्धाच्या अस्थी येथे ठेवल्या. 26 नोव्हेंबर 1957 ला सारनाथ उत्सवात बोलताना राज्यपाल पंडित कैलाशनाथ काटजू म्हणाले की बुद्धांचा मंगलमय कल्याणकारी धम्माची पुनर्स्थापना होत आहे. जपानचे प्रसिद्ध चित्रकार सेरतू नासू यांनी इसवी सन 1932 ते 1935 दरम्यान या विहाराच्या भिंतीवर बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना चित्रित केल्या आहेत. संदर्भ सारनाथ, सम्यक प्रकाशन, शांती स्वरूप बौद्ध. भारताची राजमुद्रा. सारनाथ येथे सम्राट अशोकाने सिंहाचा स्तंभ उभारला होता. तो सारनाथला सापडला. त्यानंतर त्यावर सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. ते प्रतीक आज भारताची राजमुद्रा आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लाखो बौद्धांना लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन पुन्हा इतिहास घडविला. तथागत बुद्ध हे जगाचे गुरु आहेत. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.